नमस्कार, मी शनाया. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. संजय राऊत ठाकरेंची साथ सोडणार हा दावा सध्या जोरात व्हायरल होतोय. या चर्चेची सुरुवात झाली ती राज्यसभेच्या निवडणुकीनंतर. ठाकरे गटात नाराजी वाढली, मतभेद उघड झाले आणि सर्वात मोठी चर्चा म्हणजे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात वाद वाढल्याची. राज्यसभेची जागा शरद पवार गटाला देण्यात आल्यामुळे आदित्य ठाकरे नाराज असल्याचं बोललं जात आहे. याच मुद्द्यावरून भाजप प्रवक्त्यांनी असा दावा केलाय की ठाकरे गटात दुफळी झालीये. एक बाजू जी आहे ती आदित्य ठाकरे आणि दुसरी बाजू आहे संजय राऊत अशी सध्या चर्चा रंगली आहे. आणि इथूनच पुढे येते ती चर्चा म्हणजे राऊत लवकरच ठाकरेंची साथ सोडणार. पण थांबा, हे खरंच आहे का की निव्वळ फेक अफवा? याच गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण वास्तव काही वेगळंच सांगतं. स्वतः संजय राऊत यांनी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की ते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत. कोणतीही अधिकृत घोषणा नाही, कोणताही राजीनामा नाही. म्हणजेच ही चर्चा जास्त करून राजकीय आरोप प्रत्यारोप आणि नॅरेटिव्ह तयार करण्याचा भाग असू शकतो. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत घुसमट होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं सांगितलं जात आहे. राज्यसभेची जागा शरद पवार गटाला सोडण्यात आल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी एका बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि संताप देखील व्यक्त केल्याची माहिती मिळते. याच मुद्द्याला हाताशी धरून भाजपचे जे प्रवक्ते आहेत नवनाथ बन, त्यांनी एक सनसनाटी असा दावा केलाय की ठाकरे गटात सध्या दुफळी माजली असून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आगामी काळात राऊत हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन निश्चितपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण राज्यसभेच्या खासदारकीसाठी त्यांना काँग्रेसच्या मदतीची गरज आहे असं नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचं उघडकीस आलंय. कारण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यसभेवरून प्रियंका चतुर्वेदी चांगल्याच भडकल्याची माहिती देखील मिळते. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं याची देखील माहिती समोर आली आहे. खासदारांच्या या बैठकीची सुरुवात ही उद्धव ठाकरेंनी केली. माझा तुमच्यावर विश्वास आहे. मला भाजप राष्ट्रवादीचे लोक सांगतात की तुमचे खासदार फुटणार आहेत, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. ही सर्व लढाई मी तुमच्या भरवशावर लढत आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेत. राज्यसभेच्या जागेसाठी मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी काँग्रेसच्या म्हणण्यानुसार विरोधी पक्षपदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला द्या अशी मागणी करण्यात आली. यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार असं सांगत आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य वाद कसा टाळला याची माहिती उद्धव ठाकरे हे देत असतानाच अचानक प्रियंका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला. उद्धव ठाकरे बैठकीत बोलत असताना राज्यसभेवरून प्रियंका चतुर्वेदी भडकल्या. प्रियंका चतुर्वेदी यांनी आय वॉन्ट टू प्रेस्टेट वाय संजय राऊत वॉज गिव्हिंग अ स्टेटमेंट अबाउट शरद पवार असं त्या म्हणाल्या. म्हणजेच याचा अर्थ असा की संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव का घेतलं असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की संजय राऊत बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, शेवटी निर्णय मीच घेईन असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची बाजू घेतली अशी माहिती मिळतीये. एकूणच काय तर संजय राऊत लवकरच ठाकरे गट सोडून काँग्रेसमध्ये जाणार हा दावा इतक्या वेगाने पसरला की सोशल मीडियावर अक्षरशः वादळ आलं. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शिवसेना फुटली, मोठे मोठे नेते गेले, पण त्या काळात एक माणूस सतत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला आणि तो माणूस म्हणजे संजय राऊत. मीडिया असेल, संसद असेल, आंदोलनं, प्रत्येक ठिकाणी संजय राऊत हे ठाकरेंचा आवाज बनले. आणि आज अचानक तेच राऊत साथ सोडणार हा प्रश्न जितका मोठा आहे तितका संशयास्पद देखील आहे. कारण स्वतः संजय राऊत अनेक वेळा स्पष्ट सांगतात की मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे आणि शेवटपर्यंत राहणार. ना संजय राऊतांनी राजीनामा दिला, ना पक्ष बदलण्याची कोणती घोषणा केली. मग ही चर्चा आली कुठून? तर राजकारणात परसेप्शन म्हणजेच प्रतिमा करणं खूप महत्वाचं असतं आणि कधी कधी विरोधक मुद्दाम अशा बातम्या पुढे आणतात जेणेकरून पक्षात अस्थिरता निर्माण होईल. म्हणजेच हा एक सायकोलॉजिकल गेम असू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे जर राऊत खरं जाणार असते तर तो निर्णय लपून राहिला नसता, तो महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप ठरला असता. पण सध्या तरी तसं काही घडलेलंच नाही. ठाकरे गटात काही मतभेद असू शकतात, पण
फुटीचा कोणताही ठोस पुरावा नाही. राऊत काँग्रेसमध्ये जाणार याला अधिकृत दुजोरा नाही आणि सध्या चाललेली ही चर्चा ही फक्त राजकीय आरोप प्रत्यारोपांचाच भाग आहे. तुम्हाला काय वाटतं? शिवसेना ठाकरे गटात 2 गट पडले आहेत का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.